खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका अथांग आणि वैभवशाली साम्राज्यावर राजा चंद्रसेन राज्य करत होता. राजाकडे अफाट संपत्ती, प्रचंड मोठे सैन्य, अवाढव्य राजवाडा आणि जगातील सर्व सुखसोयी होत्या. प्रजा सुखी होती, पण राजा चंद्रसेन स्वतः मात्र एका विचित्र आजाराने ग्रस्त होता. त्याला गेल्या काही महिन्यांपासून रात्रीची अजिबात झोप येत नव्हती. शरीर दिवसेंदिवस खंगत चालले होते आणि खाण्यापिण्यावरील त्याची वासना उडाली होती. राज्यातील सर्व नामांकित वैद्यांना, हकीमांना आणि तांत्रिकांना बोलवण्यात आले. अनेक प्रकारची औषधे, काढे आणि जडीबुटी देण्यात आल्या, परंतु राजाची तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत गेली. राजा नेहमी चिंतेत आणि हताश दिसायचा. शेवटी मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार शेजारच्या राज्यातील एका अत्यंत ज्ञानी आणि वृद्ध साधूला राजवाड्यात आमंत्रित करण्यात आले. साधू महाराज राजवाड्यात आले. त्यांनी अत्यंत शांतपणे राजाची नाडी तपासली, त्याच्या डोळ्यात पाहिले आणि राजाशी त्याच्या दैनंदिन जीवनाबद्दल काही वेळ गप्पा मारल्या. शेवटी साधू महाराज मंद हसले आणि म्हणाले, राजन, तुमचा आजार शारीरिक नाही तर मानसिक आहे आणि यावर जगातील कोणतेही औषध किंवा काढा काम करणार नाही. राजा हात जोडून म्हणाला, महाराज, मग यावर काहीच उपाय नाही का? मी या अस्वस्थतेला कंटाळलो आहे. मला सांगा, मी काय करू? साधू महाराजांनी उत्तर दिले, उपाय एकच आहे. तुम्हाला तुमच्या राज्यातील अशा एका व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल, जी पूर्णपणे आनंदी, समाधानी असेल, ज्याच्या मनात कोणताही लोभ, द्वेष, चिंता किंवा दुःख नाही. अशा पूर्णपणे समाधानी व्यक्तीचा सदरा तुम्ही फक्त एक रात्र अंगात घालून झोपायचे आहे. तुमचा आजार तात्काळ नाहीसा होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. राजाने ताबडतोब आपल्या सैनिकांच्या तुकड्या संपूर्ण राज्यात अशा व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या. राजाने दवंडी पिटवली की जो कोणी स्वतःला पूर्ण समाधानी सिद्ध करेल, त्याला 1000 सुवर्णमुद्रा दिल्या जातील. सैनिक सर्वप्रथम राज्यातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेले. सैनिकांनी विचारले, शेठजी, तुमच्याकडे एवढा पैसा आहे, तुम्ही समाधानी आहात ना? व्यापारी सुस्कारा सोडून म्हणाला, कुठलं समाधान? पैसा खूप आहे, पण रात्री चोरून नेतील की काय याची भीती वाटते. शिवाय समुद्रात गेलेली जहाजे सुखरूप परत येतील की नाही याच चिंतेत रात्रीची झोप उडते. सैनिक पुढे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि सेनापतींकडे गेले, पण तिथेही कोणाला पदाची चिंता होती तर कोणाला शत्रूच्या आक्रमणाची भीती होती. सैनिक ज्याच्याकडे जात तो आपली काही ना काही तक्रार किंवा दुःख समोर मांडत असे. संपूर्ण राज्य फिरूनही सैनिकांना एकही पूर्णपणे समाधानी माणूस सापडला नाही. निराश होऊन सैनिकांची एक तुकडी जंगलाच्या रस्त्याने राजवाड्याकडे परतत होती. इतक्यात त्यांना दुरून कोणाचा तरी गाण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. सैनिक त्या आवाजाच्या दिशेने गेले. तिथे जंगलाच्या वेशीवर एका लहानशा झोपडीबाहेर एक गरीब लाकूड तोड्या मस्त गाणे गुणगुणत आनंदाने नाचत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आणि समाधान दिसत होते. सैनिकांचा प्रमुख त्याच्याजवळ गेला आणि त्याने विचारले, भल्या माणसा, तू इतका आनंदी का आहेस? तुला आयुष्यात काही दुःख, चिंता किंवा अडचण नाही का? तो लाकूड तोड्या मन मोकळेपणाने हसला आणि म्हणाला, दुःख आणि मला अजिबात नाही साहेब. मी दिवसभर जंगलात जातो, लाकडे कापतो, ती बाजारात विकून जे काही 4 पैसे मिळतात त्यातून स्वतःसाठी आणि कुटुंबांसाठी पोटभर अन्न आणतो. देवाने मला हातपाय दिले आहेत, ताकद दिली आहे. माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही.
त्यामुळे मला चोरांची भीती नाही की उद्याची चिंता नाही. देवाने जे दिलंय त्यात मी जगातील सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आहे. सैनिक कमालीचे खुश झाले. त्यांना अखेर राजाचा आजार बरा करणारा माणूस सापडला होता. सैनिकांचा प्रमुख पुढे झाला आणि आदराने म्हणाला, मित्रा, आमच्या राजाची तब्येत खूप खराब आहे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला तुझा सदरा फक्त एका रात्रीसाठी हवा आहे. त्या बदल्यात राजा तुला एवढी संपत्ती देईल की तुला पुन्हा कधीच लाकडे कापावी लागणार नाहीत. हे ऐकून तो लाकूडतोड्या अचानक जोरजोरात हसायला लागला. सैनिक गोंधळले. त्यांना वाटले की हा संपत्तीच्या आनंदाने हसतोय. प्रमुखाने विचारले, तू इतका का हसत आहेस? तेव्हा त्या लाकूडतोड्याने आपल्या झोपडीतील एका फाटक्या चटईकडे बोट दाखवले आणि म्हणाला, अहो सरकार, मी तुम्हाला माझा सदरा नक्कीच दिला असता, पण माझ्याकडे घालायला एकही सदरा नाही. मी उन्हाळ्यात, पावसात आणि थंडीत असाच उघड्या अंगाने राहतो. माझ्याकडे फक्त हे एकच धोतर आहे. सैनिक थक्क झाले. जगातील सर्वात समाधानी आणि सुखी माणसाकडे अंगावर घालायला साधी चड्डी, बनियन किंवा सदराही नव्हता. सैनिक रिकाम्या हाताने राजवाड्यात परतले. त्यांनी राजा चंद्रसेन यांच्यासमोर जाऊन जंगलातील त्या लाकूड तोड्याची संपूर्ण हकीकत सांगितली. राजाने जेव्हा ऐकले की एका माणसाकडे भौतिक सुखाचे कोणतेही साधन नाही, अंगावर कपडे नाहीत, तरीही तो केवळ आपल्या विचारांमुळे आणि समाधानी वृत्तीमुळे जगातील सर्वात सुखी माणूस आहे, तेव्हा राजाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. राजाला समजले की खरा आनंद, शांतता आणि समाधान हे बाहेरील वस्तूंमध्ये, राजमहालात किंवा पैशात नसते, तर ते आपल्या स्वतःच्या मनात असते. राजाने मनातील राज्याचा विस्तार करण्याचा लोभ, भविष्याची चिंता आणि भीती सोडून दिली. त्याने लाकूडतोड्यासारखेच वर्तमानात जगणे सुरू केले. आश्चर्य म्हणजे कोणत्याही सदऱ्याशिवाय राजाचा आजार आपोआप बरा झाला आणि त्याला पूर्वीसारखी शांत झोप लागली. तात्पर्य असे, माणसाची सुखाची व्याख्या जितकी मर्यादित आणि बाह्य गोष्टींवर अवलंबून असेल, तितकाच तो जास्त दुःखी होतो. समाधान हे पैशाने किंवा कपड्यांनी विकत घेता येत नाही, ते मनात निर्माण करावे लागते. काय मग, आवडली ना कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.